बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका उर्मिला पवार लिखित आत्मकथन आयदान प्रकरण 6. धाकटी वहिनी पाठीमागच्या पडवीतल्या आपल्या खोलीत गेलेली असायची आणि तिची मुलं तिच्या पाठोपाठ जायची, तर इकडे थोरली वहिनी बाजारातून आणलेली टोपली सासूसमोर रिकामी करायची. डाळ, गूळ, मीठ, मिरची, चहापूड, पान, तंबाखू अशा एक एक बारीक बारीक पुड्या बाहेर काढायची. दुपारी केव्हा तरी घेतलेल्या आणि आता कुबट दर्प येणाऱ्या माशांची सुपारीच्या सोपामध्ये ठेवलेली गठळी टोपलीत असायची. माशाचा वास येऊन आधीच कावरबावर झालेलं मांजर म्याव म्याव करत धक्के देत पुढे यायचं. शेपटी डोलवत अंगाला अंग घासायचं. त्याला बसून बाय रागानं म्हणायची, ये ये तुझं साठणीच म्हावरा आणलंय हाय, ये मेल रांडू, जल्ल मेल्याचा तो आणत, वा तिकडं जा बाहेर, उचला र पुराणू हेला टाका नदीत. असं म्हणून थोरली बाय भात रांधायला चुलीकडे जायची. आम्ही मग पाय आपटत टाळ्या वाजवत त्याला हाकलायला जात असू, पण ते मांजर ढिम हलत नसे. थोरली वहिनी ते मासे मोठ्या टोपात पाणी घेऊन त्यात ओतायची आणि पाठच्या अंगणात पान चुलानाशी साफ करायला जायची. मांजर तिच्या पायांमधून अंग घासत नागमोडी वळणं घेत वर तोंड करून म्याव म्याव करत असायचं. तेव्हाचा त्याचा म्याव म्याव अगदी पोट खरवडून आल्यासारखा खरखरीत असायचा. आता हा याला मासा नाही मिळाला तर पुढच्या म्यावला याची जीभच बाहेर येईल की काय असं वाटायचं. वहिनी खाली बसून पायांच्या 2 बोटांमध्ये विळा पकडून त्यावर मासा आडवा धरून विळ्याच्या धारेवर त्याची खवलं, डोकं, आतडी, शेपटी काढून मांजराच्या पुढ्यात टाकायची. तोपर्यंत त्याला धीर नसायचा. तिनं एक डोकं फेकलं की धावत जाऊन ते झडप घालायचं आणि मातीत पडलेलं माशाचं डोकं जिभेवर घेऊन ते दोन्ही दाढांमध्ये धरून आपलं डोकं झटकत साफ करून डोकं मटकावून परत मागे यायचं आणि पुन्हा ओरडायचं. त्याची अशी धावाधाव प्रत्येक डोक्यागणित चालायची. आणखी 2-3 मांजरं आली किंवा कुत्रा आला की त्यांचे जीव घेणे झगडे सुरू व्हायचे. मग वहिनी आम्हाला म्हणायची, पोरांनो घरात जा, कुत्रा चावील बिवील. पण मासे धुवायला तिला तपेल्यातलं पाणी ओतायचं असायचं. आमच्यापैकी कोणीतरी ते काम करायचं आणि वहिनी मासे धुवून घरात जायची. बायच्या ताब्यात मासे दिले की वहिनी लगेच पडवीतला पाटा वरवंटा धुवून त्यावर लाल सुक्या मिरच्या, धने, हळकुंड, लसणाच्या 5-6 पाकळ्या, खोबऱ्याचा तुकडा असं घेऊन वाटायला बसायची. सकाळपासून एवढं चालून भारीचं ओझं विकून पुन्हा पायपीट करून ती दमत कशी नाही हे आम्हाला कोडं पडायचं. खरं तर ती आल्यावर गोविंद दादाचं घर हलायचं. धाकट्या वहिनीनं माशाऐवजी बकऱ्याचे उरले सुरले तुकडे, पाय, डोकं, भेजा, फुफ्फुस, वजडी यापैकी काहीतरी आणलेलं असायचं. तिचा मुलगा शांताराम ते घरातच साफ करायचा, धुवायचा. चुलीत सुक्या खोबऱ्याचे तुकडे आणि कांदा भाजून त्यात लसूण, गरम मसाला असलं तिखट घालून तिची मोठी मुलगी बबी पाट्यावर वाटत बसलेली असायची. धाकटी वहिनी येईपर्यंत तिनं टोपात भात शिजवून ठेवलेला असायचा. आणलेल्याचं कालवण वगैरे केलं की त्यांचं जेवण लवकर व्हायचं आणि कोणीतरी आम्हाला जेवायला बोलवायला यायचं. आम्ही ओटीवर कंदिलाच्या उजेडात गप्पा मारत बसलेले असायचो. पोटात भूक असायची आणि इथंच आमची कसोटी लागायची. विठा वहिनी वेगळी राहते म्हणून बाय व गोविंद दादा तिच्यावर उखडलेले होते. त्यामुळे त्यांच्या घरचं जेवण डावलून विठा वहिनीकडे जेवायचं तर त्यांचा राग ओढावून घ्यावा लागे. नाही जेवावं तर मनापासून प्रेम करणारी विठा वहिनी दुखावली जायची. मग तिनं फार आग्रह केल्यावर खरोखरच जेवायला जायचो. गोविंद दादा बाहेरून शेर पावशेर दारू पिऊन यायचा. जेवताना विचारायचा, पोरं कुठं आहेत? तेव्हा बाहेर टोमण्यानं पण हसत म्हणायची,
अरे ती शहरात राहणारी मटण खाणारी पोरं आहेत, त्यांना हे म्हावरं गोड कसं लागेल, तू जेव. पण गोविंद दादा तसाच 2 पायावर उकिडवा बसून राहायचा. आम्हाला विठा वहिनीकडे पोटभर जेवूनही पुन्हा दादाच्या पुढ्यात बसून त्याच्याच ताटात जेवायला लागायचं. तेव्हाच त्याला बरं वाटायचं. ताई आणि कमल या त्याच्या मुलीही आमच्यासाठी जेवायला थांबायच्या. या सगळ्यामध्ये पार्वती वहिनीला काहीच मत नसायचं. ती आपली एखाद्या मोलकरणीसारखी स्वयंपाक सोडून बाकीची बाहेरची वरची सगळी कामं करत वावरत असायची. इतकं करून सत्ता काढीचीही नव्हती. भूक लागली तरी ती आंबीलही स्वतःच्या हाताने घेत नव्हती. आंबिलीचं मडकं धुण्याच्या निमित्तानं बाहेर आणून आंबील उरलेली असलीच तर कशात तरी घेऊन ती प्यायची. सर्वांच्या नंतर जेवायची, अर्थात झोपायचीही शेवटी. वहिनीचा कष्टाळूपणा, सोशिकता, तिची उपेक्षा तेव्हा माझ्या बालमनाला फारशी जाणवली नाही. उलट मानेवरच्या ओझ्यानं आणि रोजच्या चालण्यानं तिच्या मोठ्या झाल्या गुडघ्यांच्या वाट्या, हडकलेले आणि भेगाळलेले पाय, तिची फाटकी तोकडी साडी, उधळसलेल्या झिपऱ्या यांनी तिच्याबद्दल माझ्या मनात दुरावा निर्माण केला होता. इतका की एकदा आमच्या गावाच्या वाटेवर घर असलेल्या माझ्या वर्गातल्या श्यामला चव्हाण या मुलीनं मला विचारलं, ती अशी अशी दिसणारी बाई तुमच्या घरातही वावरताना दिसते, ती तुझी कोण? यावर वहिनी हे साधं उत्तर होतं. पण मी मोठ्या तोऱ्यात उत्तर दिलं, ती आमची मोलकरीण आहे. माझं ते उत्तर श्यामलानं वहिनीपर्यंत पोहोचवलं. एक दिवस वहिनी घरी आली तेव्हा मीही घरातच होते. वहिनी हसत हसत मला म्हणाली, काय ग इमल, मी तुझी मोलकरीण आहे काय? वहिनीच्या प्रश्नाने मी चमकले. वाटलं ते आता रागावेल, आईला सांगेल, शिव्या देईल. पण यातलं काहीही न करता ती नुसती माझ्याकडे बघून मान हलवत हसत होती. तेव्हा जाणवलं नाही, पण मोठेपणी जाणवलं किती किती अर्थ होते त्या हसण्यात. तिला घरादाराबरोबर माझ्यासारख्या शेंबड्या पोरीलाही जाब विचारायची हिंमत होत नव्हती. लाचारी, हतबलता, अगतिकता, असहाय्यता काय काय नव्हतं त्या नजरेत. मी जशी मोठी होत गेले तसं मला हे सारं जाणवत गेलं. त्यानंतर माझ्या अपराधाचं परिमार्जन करण्याचे लहान मोठे अनेक प्रयत्न मी केले. वहिनी ताईच्या लग्नाला मुंबईला आली तेव्हा मी तिला हिंडवलं, फिरवलं. मुंबईतले बघण्यासारखी अनेक ठिकाणं दाखवली. तिच्या तोकड्या लुगड्याची गावंढळ दिसण्याची मला तापूरवाई वाटत होती. पण या तिट्या प्रयत्नांनी तो लहानपणीच्या वर्तवणुकीबद्दलचा पश्चाताप संपला नाही. उलट तो अधिकच अधोरेखित होत गेला. त्या प्रसंगानं माझ्या माणसांकडे बघण्याची माझी दृष्टी निवळली. वहिनी सारखीच फाटक्या अंगाची पण नेटक्या मनाची आमच्या शांती अक्कांची नणंद हिरी अक्का मला जवळची वाटायला लागली. ती काम जीवनाबद्दलच्या अज्ञानातून नवऱ्याला भिवून लग्नानंतर काही दिवसात कायमची माहेरी आली होती. तेवढ्या संबंधातून तिला मुलगी झाली. ती भावाला भार न होता माहेरच्या पडवीत मोलमजुरी करून पण मुलीसह स्वाभिमानानं जगत होती. ती आमच्याकडे येताना टोपलीभर कालवं बोचणं घेऊन येत असे, पण ती त्यांचे पैसे किंवा वस्तू मात्र घेत नसे. भिऱ्या आणि साखर या 2 डोंगराच्या मधल्या खाडीत उतरून कालवं बोचणं, मुळे खेकडे आणणं किती कष्टाचं होतं ते हिरे अक्का आणि भागू व केरूबाया या ज्या मामे बहिणीबरोबर कालवं आणताना मीही 2-3दा अनुभवलं होतं. पहाटे समुद्राला ओहोटी लागली की त्या सुकती लागली म्हणायच्या आणि हारे रोवळ्या टोपल्या घेऊन घाईनं डोंगर उतरून खाली खाडीवर यायच्या. खाजनातल्या चिखलानं लडबडल्या बेढप उंडिनींच्या झाडांमधून सुक्या जागेवर पाय ठेवत लगा धावत खाडीच्या अगदी मध्यापर्यंत जायच्या. तिथल्या ढोपरभर पाण्यात वाकून हातातल्या विळ्या कोयत्यानं पायाजवळची वाळू खणून आणखी कोपरभर हात वाळूत घालून आतले मुळे पटापट उचलून काखेतल्या टोपल्यात टाकायच्या.
लाल रंगाचे लालिये आणि वाटोळ्या आकाराचे वाटियेमुळे बेचव असत, म्हणून ते फारसे गोळा न करता तसरे मुळे शोधायच्या. रेतीत हात घालताना नखात खसाखसा वाळू जाऊन नख उकटायची, मुळापासून हलायची, रक्ताळायची, पाठीला रग लागायची, पायांना मुंग्या यायच्या. काही जणी लाटा कोसळत उभ्या असलेल्या खडकावर जाऊन कोयत्यानं खडकातील कालवं बोचून काढायच्या, म्हणून त्या कालवांना बोचणं म्हणत. एखादी समुद्राच्या दिशेनं जाऊन एखाद्या खड्ड्यात वर्षोन वर्ष जमणारं पांढरं शुभ्र मीठ काढायची. काही जणी घबीत हात घालून खेकडे शोधायच्या, उसळत्या लाटांनी चिंब भिजायच्या. खाऱ्या पाण्यानं अंग खाजायचं, हात पाय खडकांच्या कंगोऱ्याने फाटून त्यात खारं पाणी झोंबायचं. हळूहळू चहू अंगाने भरतीचं पाणी चढत यायचं. मग चला ग बायनू म्हणत एकमेकींना सावध करत घाईघाईनं कालवाचे मोठे मोठे कपचे तोडून घ्यायच्या. नवशिक्या काही जणी कालवं म्हणून दगडही उचलून आणायच्या. पाणी गुडघ्याच्या वर येऊ लागलं की भानावर येऊन भरलेली जड टोपली डोक्यावर सावरत पाण्यातून फसा फसा पाय टाकत काठावर यायच्या. पाण्याचं भान सुटलेल्या काही जणी पूर्वी बुडून मेल्या होत्या. लक्षी नावाच्या माझ्या मामे बहिणीला बुडताना लोकांनी वाचवलं होतं. तिच्याबरोबरच्या दोघी मात्र वाचल्या नाहीत. काठावर येताच जमिनीवर कालवं पसरवून त्यावर पाला पाचोळा टाकून बायका कालवं भाजायच्या. त्यासाठी काड्या पेटी बरोबर आणायच्या. खेकड्यांना आपल्या डेंग्यात कुणाच्या हातापायाचं बोट पकडलं तर काडी पेटवून डेंग्याला लावली की खेकड्याचा डेंगा सुटायचा आणि बोट वाचायचं. नाहीतर खेकड्याला तोडला तरी तो बोट सोडत नसे. त्यासाठी काड्या पेटी आवश्यक असायची. दुपारच्या पेटलेल्या उन्हात कपाळावरच्या झिपऱ्या मागे सारत भाजलेली कालवं फोडून सकाळी सोबत आणलेल्या भाकरीचे 5-6 घास कालवांबरोबर गटागटा गिळायच्या. मला त्या सगळ्या जणी खाजनात उभ्या असलेल्या चिखलानं माखलेल्या बेढब उंडिनीसारख्या दिसायच्या. हे सारं चालू असताना पोटात घरच्यांच्या आठवणीनं खड्डा पडलेला असायचा. लेक शिखाय 5-5 दिवस पोटात शीत सुद्धा गेलं नाही आहे. आता बोचण्याशी तरी खाते काय तर बघता. होय, माझी म्हातारी सुधीक वाटच डोळं लावून बसली असेल. जल्ला त्याचा खाल्लेला जीव. आता त्याचा हातपाय ठकलं नाहीत. म्हातारी टोपल्याने कालवाने कुर्ल्या सुद्धा आणायची. आता भंडारनी दालदीने खडकात कुर्ल्या ठेवतात हाय खय. उचलतात ने बाजारात नेऊन विकतात. बाय त्यांचे गडी त्यांचे संघ असतात ने आमचे गडी दारू माडी खाऊन उतानी पडतात. म्हणून आमची ही दशा आहे. असं म्हणत मग भंडारने दालदीने मासेमारीवर कशा दागदागिन्यांनी मडल्या आहेत, पैशा अडक्याने गब्बर झाल्यात, त्यांचं चर्चा वर्णन करत त्या डोंगर चढून वर यायच्या आणि त्यांची वाट बघत असलेली त्यांची पोरं त्यांना मुंगळ्यासारखी वेढायची. अशा तऱ्हेनं अतिशय कष्टानं काढून आणलेल्या कालवांचा टोपला घेऊन हिरे अक्का पुढे माझ्या ऑफिसच्या दारावर ही माझी वाट पाहत उभी असायची. तेव्हा मला गहेवरून यायचं. प्रत्येक गावाच्या होळीच्या तिथी दिवस वेगवेगळे असायचे. फाल्गुन महिन्याच्या अमावस्येपासून 3ऱ्या दिवशी सर्वांच्या आधी होळी पेटवून शिमगा साजरा केला जायचा. त्याला तेरसा शिमगा म्हणत. फाल्गुन महिना सुरू होताच लवकर पुरणाची पोळी, धुळवडीचे मटण वडे खायला सुरुवात करतात, म्हणून तेरसा शिमगा करणारे हावरे आहेत असं म्हणत. तेरसेवाल्यांचं बघून काही गावात 8व्या किंवा 10व्या दिवशी होळी पेटवण्याची पद्धत सुरू झाली. त्यांना सैमाची होळी म्हणत. बाकी सगळे गाव पौर्णिमेला होळी पेटवून शिमगा साजरा करत. ती सर्वांची होळी असे. त्यानंतरही काही गावातून होळी पेटवून शिमग्याची बोंब ठोकली जायची. तो होळीचा 4था प्रकार होता. त्याला भद्रेचा शिमगा म्हणत. पौर्णिमेपर्यंत होणारे सण बघून गरिबांना दुःख व्हायचं, म्हणून ते सर्वांच्या शेवटी होळी पेटवून आनंद व्यक्त करत. तेव्हा सगळं भद्र व्हायचं, चांगलं व्हायचं.
असं गोविंददादा, विठा वहिनीचे चुलत भाऊ भागोजी जाधव वगैरे मंडळी या शिमग्याविषयी सांगायची. होळीच्या अशा अनेक तऱ्हा होत्या. आमच्या गावात पूर्वापार तेरसा शिमगा साजरा व्हायचा. गावातल्या नदी पलीकडच्या डोंगरावर पुरुषवर उंचीचा चंडिके देवीच्या नावाचा एक दगड होता. वाडीतली तरणी ताठी पोरं होळीच्या 7-8 दिवस आधी रानातलं गवत पाचोळा घालून तो दगड पूर्णपणे झाकून टाकत. वाडीतली लहान थोर सर्व माणसं होळीच्या दिवशी त्या डोंगरावर वाजत गाजत जात आणि गवतानं झाकल्या दगडाला हळद कुंकू वाहून नारळ फोडून पूजा करून तो दगड पेटवून देत आणि गाराणं घालत. आमच्या पोराबाळांना सुखपती दे महाराजा, होय महाराजा, असं गाराणं झालं की 2-3 हातांनी बोंब ठोकत, वाटेल त्याला वाटेल त्या शिव्या देत, आई बहीण काढत, कुकारे करत. ते कुकारे 4 गाव ऐकू जात. तो चंडकीचा दगड का होता हे माहीत नाही. ते मातृदेवतेचं प्रतीक होतं एवढं नक्की. पण तो जाळण्यामागचं कारण कळलं नाही. बायका म्हणत, चंडकीची फली पेटवली की आमची इडापिडा जाते. सकाळी चंडकीची होळी पेटवून झाली की तरणे ताटे पुरुष गावाची होळी तोडून आणला जंगलात जात. तिथं आधीच हेरून ठेवल्या भल्या मोठ्या जंगली झाडावर पहिला घाव घालण्याचा मान महारांना असे. तोडलेल्या झाडाचं भलं मोठं धूळ उचलून डोंगराच्या चढ उतारावरून वाजत गाजत गावातल्या शंभूच्या देवळापुढील सहाणेवर आणीपर्यंत आणणाऱ्यांच्या तोंडाला फेस येत असे. नंतर ती होळी सहाणेवर उभी करतानाही प्राण कंठाशी येत. मराठा, भंडारी, कुळवाडी मंडळी फक्त होळीला हात लावत असत. जड बुंधा उचलायचा मान महारांना असे. एकदा होळी उभी झाली की मग मात्र महारांना कुत्र सुद्धा विचारत नसे. काळोख पडता पडता देवळातल्या गुरुवाकडून होळीची पूजा करून ती धडाडून पेटवून दिली की तिथं जमलेले तालेवार, मराठे, भंडारी, कुळवाडी मोठमोठ्यानं गाराणं घालत. या गाराण्यात गावाची इडापिडा टळू दे आणि ती महारावर जाऊ दे असं खास गाराणं असायचं. इथंही आई बहिणीवरून मोठमोठ्यानं बोंबा मारून शिव्या दिल्या जायच्या. त्या शिव्यांचा भरपूर आहेर महारांच्या पत्रात पडायचा. पण त्या विरोधात बोलायची किंवा उलटून गाराणं घालायची हिंमत महारामध्ये नसायची. गरिबीनं गांजलेली बेबस लाचार महारांची तरणी ताटी पोरं दारू पिऊन झिंगलेली असायची. होळी तोडून आणताना पोटात ओतलेल्या दारूच्या आगीत आणखी दारू ओतत मोठमोठ्यानं ढोल ताशे बडवत बेभान व्हायचे आणि गोंडे लावलेली देवाची पालखी खांद्यावर घेऊन ती एकमेकांच्या अंगावर रेड्यासारखी रेटत त्या तालावर 4-5 फूट उंच उड्या मारत गावची तालेवार मंडळी होळीभोवती नाचवत राहायची. पालखी नाचवणे हा सन्मान वाटायचा. महारांखेरीज वरच्या जातीतला प्रत्येक पुरुष पुढे येऊन पालखीला खांदा द्यायचा. घामाच्या धारा गाळत दमछाक होईपर्यंत पालखी नाचवायचा. नाचणाऱ्या पावलांनी उडवलेला धुळा, उधळलेला गुलाल आकाश व्यापून टाकायचा. माणसाला माणूस दिसे नसावायचा. त्याचा फायदा घेऊन आमच्या वाडीतली पोरं पालखीला खांदा द्यायला धावून धावून जायची. कुणाच्या तरी ते लक्षात आलं की मग भांडणं मारामाऱ्या ठरलेल्या. मारामाऱ्या होणार हे माहीत असल्यानं आमच्या वाडीतल्या पोरांनीही दांडकी काठ्या आधीच नेलेल्या असायच्या. धन्यवाद. उर्वरित आत्मकथन पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.